आणि साधारणपणे आता सध्या नुकत्याच लोकसभा निवडणुका संपलेल्या आहेत, पण पुन्हा विधानसभा सुरू आहे. तर त्या संदर्भात काय तुमच्या नेमक्या धोरणाची? सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे ती फक्त आणि फक्त राजकारणाची. पण त्या राजकारणाच्या पलीकडे सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे अनेक प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे, परंतु अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना फी भरलेली आहे म्हणून ऍडमिशन नाकारले जात आहेत. डोनेशनसाठी विद्यार्थ्यांना वेटीस धरलं जात आहे. आणि हे सारे प्रश्न असताना जणू काही राजकारणाच्या पलीकडे आम्ही बघायचंच नाही अशा प्रकारे म्हणजे विचारांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतोय. आणि जातीय धार्मिक ध्रुवीकरण करून सर्वसामान्य माणसांना मूळ प्रश्नापासून बगल देण्याचा जो प्रयत्न आज होतोय, याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघण्याची आवश्यकता आहे. हा हेतू ठेवून आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक बारामतीमध्ये आयोजित केली आहे. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर कापसाच्या दराचा प्रश्न आहे, सोयाबीनच्या दराचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं उत्पादन खर्च प्रचंड वेगानं वाढतोय, त्या प्रमाणामध्ये कापसाला, सोयाबीनला किंवा कुठल्या शेतीमालाला भाव मिळत नाही. कांद्याचा प्रश्न हा केवळ सरकारच्या नाकर्तेपणामुळे, सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे हा कांद्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. हीच परिस्थिती ऊसाच्या बाबतीत आहे. ऊस उत्पादक शेतकरी सरकारकडून काही अपेक्षा करत नव्हता, पण जगाच्या बाजारामध्ये विकलेली साखर, ती साखर जर का भारतीय साखर विकली गेली असती तर ऊस उत्पादकांना सरकारच्या मदतीशिवाय चांगले पैसे मिळवता आले असते. इथेनॉलच्या संदर्भातलं दरसोडीचं धोरण असेल, असे सारे प्रश्न आहेत. आज खर तर महाराष्ट्रामध्ये जी काही धरणं झाली, त्या धरणामध्ये जे पाणी आहे ते शेतकऱ्यांच्या मालकीचं. कारण ती धरणं शेतकऱ्यांना, तिथल्या स्थानिकांना बेदखल करून, त्यांना तिथून उच्चाटन करून ती धरणं बांधली गेली. त्याच्याखाली गावं, जमिनी सगळ्या मोठल्या, आणि ज्यांचं पुनर्वसन करायचं होतं त्यांना जमिनी शेतकऱ्यांनी दिलेल्या होत्या. म्हणजे खऱ्या अर्थानं धरणातलं पाणी आणि धरणामध्ये तयार होणारी वीज ही शेतकऱ्यांच्या मालकीची असली पाहिजे. पण आज चित्र असं दिसतंय की धरणामध्ये तयार होणारी वीज ही 40 ते 50 पैसे युनिट तयार होत असताना ती वीज आज शेतकऱ्याला मिळत नाही. ते पाणी जे काही नदीतून वाहत जातं किंवा कालव्यातून येतं, त्या पाण्याचे 10 पटीने दर वाढवलेले आहे. काय कारण काय? आणि मग अशा पद्धतीनं शेतकऱ्याला शेती करताच येऊ नये अशा प्रकारची धोरणं राबवली जात असताना विकासाच्या नावाखाली सुरत चेन्नई महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ महामार्ग असेल, अशा अनेक महामार्गाला शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः वरबाडून घेतल्या जात आहेत. त्यासाठी कायद्यामध्ये बदल केला जातो आहे. आणि हे सारे जे काही मूलभूत प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, स्थानिकांचे, त्या प्रश्नाकडे कुणाचंच लक्ष नाही. तेव्हा या संदर्भामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला काही ठोस भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये निर्णायक अशी भूमिका घेऊन एक वेगळा लढा उभा करण्याची आवश्यकता आहे. त्या हेतून काही निर्णय घेण्यासाठी म्हणून ही राज्य कार्यकारिणी आज बारामतीमध्ये आम्ही बोलवलेले आहे. आता सध्या लोकसभेमध्ये महायुतीची पिछाड झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा एक पुढे येऊ लागला आहे. शेतकऱ्याच्या डोक्यावर प्रचंड कर्ज वाढलेलं आहे. शेतकऱ्यांची वीज बिलं थकीत आहेत, अर्थात ती अशीच त्यांच्यावर लादलेली आहेत. कारण एकही मीटर शेतकऱ्यांच्या मोटरीवरचं चालू नाही आणि शेतकऱ्याने न वापरलेलं वीज ही तुम्ही वापरलेली आहे अशा पद्धतीनं वीज बिलं शेतकऱ्यांच्यावर थोपवली गेली आहेत. सत्यशोधन समितीमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे, 4 वर्षापूर्वी स्पष्ट झालेलं आहे.
आणि त्यामुळं पोकळ अशी थकबाकी शेतकऱ्यांच्या नावावर वीज बिलाची दिसते आहे. वीज बिल असेल, त्याचबरोबर कर्ज असेल. महाराष्ट्रामध्ये दुधाचे दर अतिशय खाली गेलेले आहेत. शेतकऱ्याच्या दुधाचा उत्पादन खर्च 30 रुपयापेक्षा जास्त आहे आणि आज 25 आणि 26 रुपयाला शेतकऱ्याला दूध विकण्याची वेळ आलेली आहे. हे सारे जे प्रश्न आहेत, या प्रश्नावर ठोस काही भूमिका कोणी घ्यायला तयार नाही आणि त्यामुळं ज्यांना सत्ता प्राप्त करायची आहे त्यांना या बाबतीत काय करणार आहोत त्याचा ठोस कार्यक्रम शेतकऱ्यासमोर ठेवावा लागेल. अन्यथा शेतकरी त्यांना दारात उभं करून देणार नाहीत आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा या कार्यकारिणीमध्ये चर्चा करून आम्ही काही मागण्या करणार आहोत. आणि आतापर्यंत बघितलंय स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरती उतरून शेतकऱ्यांसाठी लढत होती. आता तुम्ही सांगताय जे प्रश्न सांगताय ते तुम्ही बैठकीत मांडणार आहात आणि मग पुढची दिशा ठरवणार. तोपर्यंत वेळ जात नाही असं होत नाही, वाटत नाही. एक दिवसानं लगेच वेळ गेली नाही, कारण गेल्या अनेक दिवसापासून दुधाचा प्रश्न आहे. तुमचे आंदोलन म्हणजे एकेकाळी राज्य सरकार आंदोलन ही चालूच आहेत. निर्णय घ्यायला भाग पाडायची, पण तुम्ही बिलकुलला गेलात का असा प्रश्न होतो. त्याला काही अंशी महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा जबाबदार आहे. ज्या ताकदीनं संघटनेला ताकद द्यायला पाहिजे होती त्या ताकदीनं मिळालं नसल्यामुळं आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतो आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका याला कारणीभूत असं वाटत नाही. असं काही नाही आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना योग्य दिशेनेच चाललेली आहे. ती काही भरकटत नाही किंवा राजकारणाच्या मागे रांगलेलं नाही आणि म्हणूनच आम्ही आमच्या स्वतःची अशी दिशा ठरवलेली आहे. विधानसभेच्या अनुषंगाने देखील तुम्ही कार्यकारिणी घेत आहात. बारामतीमध्ये कार्यकारिणी घेतली आधी आंदोलनाची सुरुवात केली. महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना एकत्रित यायला मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणून बारामतीची निवड केली आहे. दुसरं काही नाही आहे. आमच्या डोक्यात दुसरा काही विचार नाही आहे. तो आज निर्णय घेतो ना आम्ही. जर चर्चा तरी करतो. तुम्ही आधी कार्यकारिणीच्या आधी मला प्रश्न विचारताय. साधारणपणे एमएसपीच्या बाबतीत सुद्धा सरकारचं धोरण थोडंसं कमी पडतं. याच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना 100% एमएसपीच्या बाबतीत सरकारचं धोरण हे चुकलेलं आहे, कमी पडते आहे. काही पिकामध्ये एकदम 501 न वाढ करायची, काही पिकामध्ये 117 रुपयानं वाढ करायची. याला लॉजिक काय आहे? उत्पादन खर्च सगळ्यांचाच वाढला तर सगळ्यांचाच उत्पादन खर्च वाढतोय म्हणजे ही काय ऍडजस्टमेंट आहे का? रासायनिक खताचे दर वाढलेले आहेत, विजेचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, त्याचबरोबर डिझेलचे दर वाढल्यामुळे मशागतीचा खर्च वाढलेला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये कुठलीही वस्तू शेतकऱ्यांनी विकत घेतली तर त्याला 12 पासून 18% जीएसटी भरावा लागतो. तो अतिरिक्त बोजा शेतकऱ्यांच्यावर आहे आणि त्या मानानं कृषीमूल्य आयोगानं नेमका कशाचा हिशोब केला, कसा उत्पादन खर्च काढला आणि उत्पादन खर्च काढत असताना मग ही तफावत का 500 म्हणजे याचा अर्थ पूर्वी तिचं एमएसपी ठरवत असताना चुकीची ठरवली होती का? आता तिची दुरुस्ती केली का? 117 रुपये न वाढवली त्याचं लॉजिक काय? आणि म्हणून हे जे सारे प्रश्न आहेत या प्रश्नाकडे राजकीय प्रश्न म्हणून किंवा एक राजकीय सोय म्हणून एमएसपी बघू नका. तर आमचं असं म्हणणं आहे की एकतर शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेतकऱ्याचा उत्पादन खर्च काढा, त्याचा हमीभाव निश्चित करा आणि तो हमीभाव कायदा करून त्याला मिळेल याची व्यवस्था करा. हमीभावाचा कायदा संसदेमध्ये मंजूर होणं गरजेचं आहे. आज काय होतं, सरकार हमीभाव जाहीर करताना गप्प बसतं. देशातल्या एकूण शेतीमालाच्या उत्पादनापैकी केवळ 6% उत्पादन सरकार खरेदी करतं. म्हणजे 94% उत्पादनं ही बाजारामध्ये विकावी लागतात आणि बाजारामध्ये विकल्यानंतर त्याला हमीभाव मिळेल याची शाश्वती नाही आहे. बऱ्याच 90% वेळा हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्याला आपला माल विकावा लागतो. जसं कामगारांना संरक्षण देण्यासाठी किमान वेतन कायदा केला गेला आणि सरकारनं निश्चित केलेलं वेतन देणं हे अनिवार्य केलं, त्याच पद्धतीनं सरकारनं जाहीर केलेला हमीभाव हा अनिवार्य केला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये कोणालाही शेतीमाल खरेदी करता येणार नाही. असा कायदा जेव्हा होईल तेव्हा देशातल्या 100% उत्पादनांना हमीभाव मिळेल आणि तो कायदा करण्यासाठी आम्ही देश पातळीवर सगळ्या संघटना एकत्रित येऊन लढा करतोय. खरेदी करत असताना शेतकऱ्यांना कीटकनाशकांची सक्ती केली जाते, अशा अनेक तक्रारी आलेल्या शेतकरी. खरं तर ही लिंकिंग पद्धतीचं जे काही माल खपवणं आहे ज्याची गुणवत्ता नाही, ज्याला दर्जा नाही, असा माल मग ते बियाणे असो, खत असो,
किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असोत, टॉनिक असोत, हे शेतकऱ्यांच्या गळ्यामध्ये मारलं जातंय. खरं तर कृषी खात्यानं याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि अशा संबंधित कृषी सेवा केंद्रावर कडक कारवाई केली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. अनेक ठिकाणी स्वाभिमानीचे कार्यकर्ते या विरोधामध्ये आंदोलन सुद्धा करत आहेत. तर अनेक ठिकाणी तुम्ही आंदोलन केली, त्याचा इम्पॅक्ट देखील पडला. दराच्या मागणी 6 वर्षापूर्वी केलेला असेल, साखरेसाठी केलेला असेल, परंतु शेतकऱ्याचं तिथं राजकारण केलं जाते. अद्यापपर्यंत त्याला चांगली दिवस येणार तरी कधी. खरं तर महात्मा फुले पासून आजपर्यंत शेतकरी तिथं नकाच मांडला जातात. त्याला नेमकी कारण काय ती शोधली जातात. त्याचं कारण शेतकऱ्याचा व्यवसाय हा खाण्याशी संबंधित आहे, अन्नधान्याशी संबंधित आहे आणि अन्नधान्य हे सहजगत्या मिळालं पाहिजे, स्वस्तात मिळालं पाहिजे, जमलं तर फुकट मिळालं पाहिजे. अशा प्रकारची समाजाची ही जी मानसिकता आहे त्याला सरकार सुद्धा बळी पडतात. तेव्हा बऱ्याच वेळा शेतकरी विरोधी धोरणं राबवली जातात. ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न असेच राहणार, आमच्यासारखे लढत राहणार. लढा तीव्र झाला तर काही अंशी प्रश्न सुटणार, लढ्याची ताकद कमी पडली तर प्रश्न वाढत जाणार. हजारो वर्षाचे प्रश्न आहेत, हे शेतकऱ्याचे आजकालचे प्रश्न नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये आरक्षण केवळ आरक्षणानं सगळे प्रश्न सुटतील हा भ्रम आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळेच घटक आरक्षणासाठी संघर्ष करतायत, पण आरक्षणाच्या पलीकडे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवले गेले नाही तर महाराष्ट्रातले नाही देशातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार नाही. आरक्षण आवश्यकच आहे, कारण तो शाहू महाराजांनी या आरक्षणाची सुरुवात केली. जो दुर्बल असेल, दुबळा असेल, आर्थिकदृष्ट्या मागे पडलेला असेल त्याला सगळ्यांच्या बरोबर आणण्यासाठी नोकऱ्यामध्ये आरक्षण दिलं तर ती एक संधी निर्माण होते. पण एक लक्षात घ्या, 100% लोक नोकरी करू शकत नाहीत. त्यामुळं आरक्षण दिलं तरी 100% लोकांना फायदा होऊ शकत नाही. या उलट विद्यार्थ्यांच्यासाठी काही योजना राबवल्या तर विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण होतील. शेतकऱ्यांच्यासाठी काही योजना राबवल्या तर जवळपास 70% लोक शेती करतात, त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी. कामगारांच्यासाठी काही योजना राबवल्या तर जे सरकारी नोकरीत नाहीत पण खाजगी क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचे प्रश्न मार्गाला लागतील. अशा वेगवेगळ्या घटकांच्याकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. मग ते कुठल्याही जातीचे असोत, धर्माचे असोत, त्यांना या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. राज्याच्या जलसंपदा विभागानं शेतीला लागणाऱ्या पाणीपट्टीमध्ये 10 पटीनं वाढ केली. मी आत्ताच त्याचा उल्लेख केला आणि हे खर तर म्हणजे याची तुलना औरंगजेबाच्या जिजिया कराशीच होऊ शकते. आताच मी सांगितलं की धरणाला जमिनी आमच्या गेल्या, ज्यांच्या जमिनी धरणाला गेल्या त्यांच्या पुनर्वसनासाठी जमिनी आम्हीच दिल्या आणि मग या पाण्यावर अधिकार सांगणारं सरकार कोण? ही जी धरणं आहेत त्या धरणातून जी वीज निर्मिती झालेली आहे त्या वीज निर्मितीतून सगळ्या धरणांचे पैसे फिटलेले आहेत. मग 10 पटीनं पाणीपट्टी वाढ करायचं कारण काय? शेतकऱ्यांनी आपली जमीन घाण ठेवून पाणी लिफ्ट करून नदीतून 20-20 किलोमीटर एवढ्या लांब नेलेलं आहे. त्यासाठी जी काही कर्ज काढली ती शेतकऱ्यांनी स्वतः फेडलेली आहेत. मग त्या पाण्यावर अधिकार सांगण्याचा सरकारला कसा अधिकार प्राप्त होतो? तेव्हा असं आमचं म्हणणं आहे. हे 10 पट आम्ही देणार नाही. या जल संपत्ती प्राधिकरणानं याचा पुनर्विचार करावा, अन्यथा एक दिवस आम्हाला या प्राधिकरणावर हल्लाबोल करावा लागेल.